करू. अनादी, ती अनादी आहे. जसा ईश्वर अनादी आहे तशी भगवती सुद्धा अनादी आहे. तिला अंत नाही, ती अनादी कालापासून आहे. मग ती कोण आहे? माहुर गडावरी, गडावरी ग तुझा वास, भक्त येते ग दर्शनास. ती माहुर गडाची माय रेणुका, भार्गव परशुरामांच्या मातोश्री. जमदग्नी, जमदग्नींच्या पत्नी माहुरवरती वास्तव्य आहे. रेणू ऋषीची कन्या आहे माता रेणुका. जमदग्नींसोबत लग्न झालं, 5 मुलं झालेले आहेत. आई साहेब त्या नदीवरती, माहूरच्या पायथ्याला नदी आहे, तिथे पाणी आणायला आल्या. तिथे चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या बायकांसोबत जलक्रीडा करतोय. त्यांची जलक्रीडा पाहताना आई साहेब भगवती तिथे थांबल्या. हे काय आनंद घेताय म्हणून त्या पाहतायत. यांना तापट होते, रागीट होते, संतापी होते. त्यांनी पाहिलं की पत्नीला इतका वेळ का लागला. त्यांनी अंतर्ज्ञानानं पाहिलं, चित्ररथ गंधर्व स्नान करतो बायकांसोबत, त्यांची जलक्रीडा ह्या पाहतायत. घरी आले, संतापले, रागीट होते. आपल्या धर्मात एक वर्णन आहे, भोगी ते रोगी, ज्ञानी ते अभिमानी, आणि जपी ते तपी. करिता जप तप काम क्रोध खवड तीन बरोबर आहे म्हणतात. जे जप तप करणारे साधू ते तापट असतात, रागीट असतात, संतापी असतात. ते चिडले, संतापले. नवऱ्याचा स्वभाव येतो. आमच्या खानदेशात एक म्हण आहे, साप म्हणूनही धाकला, नवरा म्हणूनही आपला. मराठीत असं एका साहित्यकानं वर्णन केलं, नवरा म्हणजे उशाचा साप. मी बी त्याच्यातला एक आहे. संतापले, चिडले, ते संतापले. तुम्ही संतापू नका. बायकोशी भांडताना जरा ध्यानात ठेवायचं, आपली बायको मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. काय गंमत आहे महाराज, लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याचे दाजी बनले. परवा एक मला म्हणे, महाराज आपण साडू साडू आहे. म्हटलं कसं काय? हे तर एकटीच आहे. नाही नाही नाही, 1500 रुपयाचा फॉर्म तुम्ही भरला असं, आपण दोघी साडू साडू आहे म्हटलं. काही असो माय बापा, एक तर मान्य करावं लागेल, महाराष्ट्र शासनाने फक्त लाडक्या बहिणीलाच नाही तर लाडक्या गोमातेला सुद्धा 1500 रुपये महिना सुरू केलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले. 78 वर्षात पहिल्यांदा लाडकी बहीण आणि लाडकी गोमाता राज्यमातेचा नुसता दर्जा नाही दिला, तर प्रत्येक गाईला त्या ठिकाणी 50 रुपये रोज सुरू केलेला आहे. 50 रुपये रोज, 1500 रुपये महिना. शासनाला आता एकच विनंती कीर्तनाच्या माध्यमातून, अनिकेत माझा संदेश शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्ही लाडक्या बहिणीला दिलं, तुम्ही लाडक्या गोमातेला दिलं, आता शेतकऱ्यांसाठी असं काही द्या की कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या लक्षात तुम्ही राहिले पाहिजे. अरे जगाला खाऊ घालणारच जर उपाशी राहिला, जनता तुपासी आणि शेतकरी उपवासी, असं कसं काय चालणार आहे? काय फरक पडतो राजा राम बनला काय रावण, शेतकरी सीता आहे. काय फरक पडतो राजा कौरव बनला काय आणि पांडव बनला काय, शेतकरी द्रौपदी आहे. काय फरक पडेल? राजा राम असला तर सीतेला वनवासात पाठवेल आणि राजा रावण असला तर वनवासातून सीतेला पळवून नेईल. काय फरक पडेल? राजा कौरव आणि पांडव बनला तर तिथं द्रौपदी आहे शेतकरी. राजा पांडव बनला तर द्रौपदीला डावात मांडेल आणि राजा कौरव बनला तर तिला भर सभेत विटंबना करेल. इतकाच फरक आहे ना. सगळ्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. मायबाप संतापले, ते इतका वेळ कसा झाला, राग आला त्यांना. खर तर मनात कुठलंच किलमिश नव्हतं, पण संतापले आणि मुलांना सांगितलं, पोरो तुमच्या आईने माझा अपमान केलेला आहे. पहिल्या मोराला सांगितलं, तुझ्या आईचं मस्तक उडव. तो म्हणला, मी आईचं? नाही नाही बाबा, जन्म देणारी मा येते, मातृहत्येचं पातक माझ्या हातून जमणार नाही बाबा. दुसऱ्याला सांगितलं नकार, तिसऱ्याला सांगितलं नकार दिला, चौथ्याला सांगितलं नकार दिला, 5व्या पोराला सांगितलं, अरे तू तरी माझी गोष्ट ऐक, माझं त्या ठिकाणी म्हणणं ऐक. म्हणलं काय करू बाबा? म्हणले तुझ्या आईचं मस्तक उडव. 5व्या मुलाने विचार न करता परशु उचलला आणि परशुनं आईचं मस्तक उडवलं. धाडा वेगळा केला. म्हणले तुझ्या भावांनी माझा अपमान केलेला आहे, त्यांनी माझी अवज्ञा केली आहे, त्यांचंही मस्तक उडव. त्याने त्यांचंही मस्तक उडवलं.
त्यांचं नाव भार्गव परशुराम. रक्तानं निथळती परशु आहे. बापाच्या समोर धरले, हात जोडले. बाप प्रसन्न झाला. सांगितलं, बाळा मी प्रसन्न आहे तुझ्यावरती, माग तुला काय मागायचं आहे. म्हणले, बाबा द्याल मला. म्हणले, हो. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशीन जरी पाहे द्याल ना. म्हणले, हो. म्हणले, मग एक काम करा, मला जर काही द्यावं असं वाटत असेल तर माझी आई आणि माझे भाऊ जिवंत करून द्या. आणि दुसरी एक अट, मी त्यांना मारलं याचं स्मरण त्यांना राहता कामा नये, इतकं करा. तर तास तू म्हटलं, जिवंत झाले. ती माय रेणुका, ती अनादी आहे. दुसरी अंबिका कोल्हापूर, अंबिका भवानी, अंबिका माता अंबिका कोल्हापूरची आहे, करवीर पीठाची, करवीर वासिनी कोल्हापूरची अंबा भवानी. ती का आली होती, त्यांचं बी दोघं नवरा बायकोचं भांडण झालं होतं. भांडणं होतात, आमच्या बी घरी होतात. तुमच्या घरी होतात का? नाही होत. नाही, सुरुवात आहे ना अजून. लग्न झाल्या झाल्या सुरुवातीला पहिल्या वर्षी नवरा बोलतो बाई ऐकते, पुढच्या वर्षी बाई बोलते नवरा ऐकतो, आणि तिसऱ्या वर्षी हे दोन्हीच बोलता गल्ली ऐकते. पहिल्या वर्षी बाई फार गोड हाका मारते, अहो ऐकलं का. पहिल्या वर्षी ऐकलं का, दुसऱ्या वर्षी ऐकता का, तिसऱ्या वर्षी ऐकू येत नाही का, चौथ्या वर्षी कान फुटले का, पाचव्या वर्षी बैरे झाले का, आणि सहाव्या वर्षी हा माणूस कुणीकडे उलटला बाई. दरवर्षी बदल होतो आपल्या संसारातला. बदलत राहतो. लेकरं जोपर्यंत लहान लहान असतात तोपर्यंत आई सांगते, पोरा तुझ्या पप्पाला बोलो. पोरं पप्पा आईने जेवायला होतं तो जाय रे, मला 20-20 पाहिजे आज, 127 करता की नाही मला पाहिजे. पोरग लहान आहे तोपर्यंत. पोरग 10वीला जायला लागलं, 10-16 वर्ष झालं, ते आई सांगते, हे बऱ्या तुझ्या पप्पाला बोल ना. पोरगेला पप्पा चला जेवायला, तर अरे मला टीव्ही पाहायचं आहे. पोरग आलं, आई बाबा येत नाही. ते म्हणते शिलगुदी तिकडे मरू दे, आपण जेवून घे. कारण तिला आता आधार प्राप्त झालेला असतो. हा बदल होतो. देवाचं आणि माता लक्ष्मीचं भांडण झालं, त्यांचंही भांडण झालं. भांडण पाहिजे बरं, घरात भांडण पाहिजेच. भांडणातून प्रेम वाढतं. पण कधी कधी भांडणाला काही मूळही राहत नाही. मी असंच कीर्तनात सांगितलं, अरे भांडणं होताना मग त्याच्यावर एक सोल्युशन आहे. जेवायला बसलं की बायकोच तुम्ही कौतुक करा ना. पहिलं कौतुक करा ज्यांनी शेतात पिकवलं, दुसरं कौतुक करा जिने हाताला चटके खाल्ले आणि तुम्हाला भाकरी गरम करून दिली. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटका मग मिळते भाकर. ती स्वयंपाक चूल एवढ्या हीटमध्ये, एप्रिलच्या 48°C तापमानामध्ये ती चुलीच्या जवळ गॅसच्या जवळ राहून एवढ्या घामाघूम अवस्थेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एवढ्या गरमीमध्ये तुम्हाला भाकरी करून देते, हाताला चटका सण करते. तिचं कौतुक करत जा. त्याने कथेत ऐकलं, दुसऱ्या दिवशी आला, म्हणले बाबा असे उलटे शिदे सल्ले नका देत जाऊ. म्हटलं काहून, काय झालं. म्हणले तुम्ही सांगितलं बायकोचं कौतुक करा, मी घरी कौतुक केलं, तिने मला लाटणंच मारून फेकलं. म्हटलं कौतुक केल्यावर लाटणं मारलं कसं शक्य रे, मग वायरी उलट्यात चिटकले असतील, असंच काहीतरी झालं असेल. काय प्रॉब्लेम काय होता. तो म्हटलं बाबा जेवायला वाढलं, मी आमटीचा पहिलाच फुरका घेतला आणि जेवायला तिला सांगितलं, हे बघ एवढ्या वर्षात आज इतकी सुंदर तू आमटी, इतकी सुंदर भाजी केली, आजपर्यंत अशी भाजी झाली नाही. काय भाजी काय ती टेस, असं वाटतं की फुरक्या माराव्या नुसते बोट चाटत राहावं. तिकडून बायको काढली, महाराज काय म्हणे, अहो 18 वर्षापासून भाजी करते, तुम्हाला आवडली नाही आणि आजच शेजारणीच्या घरून उसने आणले तर आज कौतुक करताय. आता बाबाला काय माहिती त्याने आज शेजारून आणलेलं होतं. भांडणाला पाहिजे तसे कारण नसतात, होतात भांडणं. दोघी नवरा बायको भांडण करत होते. भांडण विकोपाला गेलं, बायकोनं नवऱ्याची कॉलरच पकडली. भांडण काय होतं, ती म्हणले मला माझ्या पोराच्या लग्नात बुंदीची पंगत द्यायची. तो म्हणला अजिबात नाही, मला जिलेबीची. तो म्हणला बुंदी, ती म्हणली जिलेबी, ती म्हणली जिलेबी, तो म्हणला बुंदी. लोकांनी दरवाजा तोडला, आतमध्ये गेले, त्यांनी म्हणलं हो दत्ता महाराज सारखे गेले. म्हणले थांबा, काय भांडण करतात, काय भांडण चालू आहे. ती म्हणली अहो मला जिलेबीची पंगत आहे. तो म्हणला अहो मला बुंदी पंगत द्यायची पोराच्या लग्नात. हे म्हणले तुम्ही बुंदीची द्या, तुम्ही जिलेबीची द्या, आम्हाला खायला काय हरकत आहे. पण म्हणले वहिनी
एकदा ज्याच्या लग्नात पंगत द्यायची एकदा त्याला विचारा ना. ती म्हणली अजून तो झालाच नाही. असल्या भांडणाला किंमतच नाही ना. अरे देव कळालाच नाही, तो सगुण आहे का निर्गुण आहे अजून समजलाच नाही, त्याच्यावरतून भांडण बसलेले आहेत. साही विवाद करता पडलो ते तू भक्ता लागी. माय हे भांडण तुला सोडवायचंय. साही विवाद, साही म्हणजे सहा शास्त्र. हे भांडतायत, एक म्हणतो तो निर्गुण आहे, एक म्हणतो सगुण आहे. ज्ञानोबा म्हणले अरे थांबा, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण अवघा परमानंद रे, सगुण निर्गुण अवघा निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण म्हणो की निर्गुण. वा महाराज. ज्ञानोबा राय सांगतात तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे. राष्ट्रसंत म्हणतात सगुणाच्या ऐल तिरी निर्गुणाच्या पैल तिरी, उभी आहे माझी गुरु माऊली माऊली, उभी आहे माझी गुरु माऊली. ते भांडण सुरू झालं कोणाचं? भगवान महाविष्णूचं आणि माता लक्ष्मीचं. तुम्ही बोल ना करे ओय माय, तुम्ही भगवान विष्णूचा फोटो पाहिला असेल ना? माझ्या मायला विचारतो, भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय ना आजीव? कशावर झोपलाय भगवान विष्णू? क्वाटवर? कशावर? शेषनागावर. आणि भगवान विष्णूच्या पायाजवळ कोण आहे? काय करते ती? पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती तिसिया काकुड, लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीचे हाती तिसिया काकुड, तिसिया काकुड, तिसिया काकुड, पाय लक्ष्मीचे हाती तिसिया पाय लक्ष्मीच्या हाती तिसी वेगे आणावा तो मज दिना ते उद्धार. लक्ष्मी देवाच्या पायाजवळ बसून देवाचे पाय दाबते. याचा अर्थ असा आहे, ज्या घरात रोज आपल्या पतीच्या चरणांची सेवा केल्या जाते. माय तुम्हाला एक तोडगा सांगून जातो. आज नवरात्र सुरू आहे. मुक्ताबाईच्या साक्षीनं, मुक्ताबाईचं पोरग म्हणून महाराष्ट्रभर फिरतो. मुक्ताबाईच्या साक्षीनं तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो, फक्त 40 दिवस करायचं आहे. 40 दिवस न चुकता आपल्या मालकाचे त्या ठिकाणी रात्री पाय दाबायचे. 40 दिवस, एकही दिवस खंड. जे म्हणतात ना लय पैसा कमवतो महाराज, घरात टिकत नाही, नांदत नाही, थांबत नाही, पैशाला वाटा फुटतात, पैशाला त्या ठिकाणी पैसा थांबत नाही. खूप पैसा कमवला महाराज पण हातात पैसाच थांबत नाही. अशा ज्यांच्या तक्रारी आहे, मोजून 40 दिवस मालकाच्या चरणांची सेवा करा. 40 दिवस. 41व्या दिवशी भोजेकरला फोन करा. पैसा जर टिकला 50% मला ट्रान्सफर मारून द्या फोन पे न. रोज आपल्या ज्या घरात आपल्या मालकाच्या पायांची सेवा केल्या जाते त्या घरात लक्ष्मी टिकते. मी काल असंच बोललो नंदुरबारला. एक बाई उभी राहिली, म्हणले महाराज पाय बी तर चांगले पाहिजे. आमच्या घरातले पाय तर नवरात्रात बी घरी चांगले येत नाहीत.
कधी कधी तर 8 वाजता येतात, पाय गटारात, मुंडकवरती, पायजामा वल्ला गटारातल्या पाण्यानं. पाय बी चांगले पाहिजे हो. अरे पत्नी लक्ष्मीचं स्वरूप की नाही आपल्या धर्मात. आपण पत्नीला काय म्हणतो? लक्ष्मी. पत्नी लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि पतीला काय म्हणतात? पती. पती परमेश्वर. ओ परमेश्वर. इकडे बा. पत्नी लक्ष्मी आहे तर पती परमेश्वर आहे. मग तुम्ही खरंच परमेश्वरासारखे वागतात का? परमेश्वर 90 मारतो का हो? परमेश्वर 10ची पन्नी घेऊन येतो का? परमेश्वर दसऱ्यापर्यंत तर शांत राहत असेल, काळी पिशी घरात आणणार नाही. परमेश्वरानं परमेश्वरासारखं वागलं पाहिजे ना. अरे बायको लक्ष्मीच आहे, पण तुम्ही आधी परमेश्वर व्हा. तुम्ही ज्या दिवशी परमेश्वर व्हाल तुमच्या घरात वैभव लक्ष्मी नांदायला लागेल. विठाला 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 झालं दोघींचं भांडण. देव म्हणला तुझ्या वाचून काही अडत नाही, नीट. माता लक्ष्मीला राग आला, कोल्हापूरला येऊन थांबली. नाही जायचं परत मला. पत्नी गेली. घराला घरपण बायकोमुळे एक लक्षात ठेवा, नसतेस घरात तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो. घराला घरपण पत्नीमुळे हे विसरून चालणार नाही. 2च दिवस बायको माहेरी जाऊ द्या, माणूस घराची मसनखाई करून टाकतो. घर सुद्धा जाळत नाही. जिथे बसायचं तेवढीच जागा लोटून तिथे बसतो खंडोबा. माता लक्ष्मी गेली. देवाचं सुद्धा चित्त लागेना. देवाला वाटलं ती गेली म्हणून काय झालं, मी दुसरं करेल. दुसरं जोडलं या बाबाने. तिचं नाव पद्मावती. दुसरं लग्न करायचं. अरे लक्ष्मीच गेली. लग्नाला लक्ष्मी कुठे? पैसा धन. घरातली लक्ष्मी गेली. आणि एक ध्यानात ठेवा, कान उघडे ठेवून ठेवा, ज्यांनी घरातून सवासनं बाई घराच्या बाहेर काढली त्या घरात कधीच लक्ष्मी टिकत नाही. हा इतिहास है. दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो कर देख, नहीं तो जिसने किया उसका जाके घर देख. दगा किसी का सगा नहीं. काय म्हणतात कबीरजी? दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो कर देख, नहीं तो जिसने किया उसका जाके घर देख. संपले. सवासीने ती जगाच्या मालकानं ठरवलं दुसरं करीन. कोण देणार नाही मला? दुसरं करेल. दुसरं करायचं तर मग धन कुठे? धन मग लग्न करण्यासाठी कर्ज काढावं लागलं. कोणाकडून? कुबेराकडून. हा 2% काढलं का 5% काढलं का 10% काढलं देव जाणे. पण देवाने कर्ज काढलं. एक ध्यानात ठेवा, मुद्दा ध्यानात घ्या. देवानं दुसरा करायचं ठरलं तर देव कर्जबाजारी झाला. दुसरीच्या नादात देव कर्जबाजारी झाला. आपलं तर बजेटच नाही. तो देव होता म्हणून त्याला कुबेराने दिलं. सध्या तरुण लेकरं बर्बाद होत आहे. ऑनलाईन गेम, ऑनलाईन ते रमी सर्कल. शासनालाही काही गोष्टी कळाल्या पाहिजेत. मी आज जिथून आलो, आमचे सर आहेत, नाव नाही सांगत, त्यांचा अत्यंत जवळचा नातेवाईक ऑनलाईन रमी सर्कल याच्यात कर्जबाजारी झाला. पैसे घरातून मिळत नाही. काय करायचं? मित्राला शेतात येऊन गेला आणि मित्राला गळ्याला गळफास दिला, त्याला मारून टाकलं. आणि त्यांच्या घरच्यांना फोन केला, तुमचा मुलगा माझ्या ताब्यात आहे, 40 लाख रुपये आणून द्या, पोरगं घेऊन जा. शेवटी तो पकडला गेला. आता तो मध्ये तो विषय द्या सोडून. म्हणजे गावात जर आमच्याकडे आखाजीला पत्ते खेळायला बसले लोक, नुसता सायरन वाजलं लोक पळून जायचे. ते वर्षातून एकदाच बसायचे. आता सर्रास ऑनलाईन मोठे मोठे ऍक्टर सुद्धा त्याचं रोज जाहिरात करतायत. आमची तरुण पिढी बर्बाद होते आहेत. अजूनही आमच्या ध्यानात येत नाही की आमचं काय नुकसान होत आहे. आम्ही बर्बाद होत चाललो, पण आमच्या लक्षात येत नाही. मायबाप हो, भगवंतानं पद्मावती सोबत लग्न करायचं ठरलं, कर्ज काढलं, देव कर्जबाजारी झाला. ते कर्ज अजूनही फेडतोय. तिरुमलाच्या डोंगरावर बसलेला आहे, त्याचं नाव तिरुपती.
भगवान तिरुपती कर्जबाजारी आहे. तिरुपतीला भेटायला गेलं की धन टाकावं लागतं, त्या हुंडीत सोनं टाकावं लागतं. विठोबाले तसं काही नाही. तुळशीचं पान ठेवलं तरी आमचा विठोबा प्रसन्न होतो. का? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैसीच प्रीती करे भोळ्या भाविका नामापद पंकज शिरमस्तकी वंदित असे. तुळशीच्या पत्रावरती प्रसन्न होणारा आमचा विठोबा आहे. भगवंताचं भांडण झालं, मग ती कोल्हापूरची अंबा भवानी आणि प्रभू रामचंद्राला दर्शन देण्याकरता सीतेच्या रूपात आली ती भगवती म्हणजे तुळजा भवानी. अनादि अंबिका भगवती बोध परडे घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजडती उदो उदो भक्त नाचती. पण ते भक्त होते कोण? व्यास वशिष्ठ झुके गोंधळी नाचताती तीही सोहमेळी सुख गोंधळी व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचताती तीही सोहमेळी वशिष्ठ सुख गोंधळी नाचताती भाव विसरुनिया बळी भाव विसरुनिया बळी भाव विसरुनिया बळी भाव विसरुनिया खेळती आम्ही तुझ्या गोंधळी खेळती आम्ही तुझे 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 गोंधळा येई वो जगदंबे 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 येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे जगदंबे जगदंबे. वा 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 वा. भक्त कोण होते? व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचत आती सोहम मेळी द्वेत भाव विसरून बळी खेळती अंबे तुझे गोंधळी विठोबा रखुमा हे विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमा. संसारामध्ये जो काही मला ज्या ठिकाणी तीन तापांनी पडून त्याच्यात माझा जो गोंधळ उडालेला आहे तो गोंधळ संपवण्याकरता तू गोंधळाला ये. आई आहे ती, आई भगवती आहे ती, माता माऊली आहे ती. मायबाप असणारे उपकार, बापाचे लेकरावरती असणारे उपकार माझ्या बहिणींना सांगू इच्छितो. तुम्ही जन्माला आलात, घरात सगळ्यांचे तोंड वाकडे झाले होते, सगळ्यांनी तोंड मुरडले होते, फक्त एकच माणूस खुश होता तो आहे तुमचा बाप. तुमचे सगळे लाड पुरवले तुमच्या बापाने. बापाने तुटकी चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरली असेल, पण तुम्हाला नवी सँडल शाळेत जायला घेऊन दिली असेल तो बाप आहे. बाप फाटक्या कपड्यानं राहिला असेल, भर दिवाळीला त्याने गाठी मारून कपडे वापरले असतील, पण तुम्हाला नवे कपडे दिले असतील तो आहे बाप. चिमणीसारखा चारा आणून तुमच्या मुखात घातला, एक टाइम तो उपाशी झोपला तो आहे बाप. ज्या बापाने आपल्याला इतका जीव लावला, ज्या बापाने आपल्यावरती इतकं प्रेम केलं, 2 वर्षाचं कार्ट त्या ठिकाणी जीवनामध्ये आलं, 2 वर्षापासून आलं, 20 वर्षाच्या बापाच्या प्रेमाला तुम्ही विसरून गेला, याला कृतज्ञता म्हणतात. 20 वर्ष बापाने तुम्हाला सांभाळायचं, तुमचे लाड पुरवायचे, तुमचे कपडे ते शिक्षण सगळी जबाबदारी बापाने उचलायची, आणि 20 वर्षानंतर जर तुम्ही त्या बापाच्या प्रेमाला लात मारून जात असाल, असली अवलाद मेली तरी हरकत नाही ना. ज्या बापाने इतकं प्रेम केलं त्या बापाचा जीवनात चांगल्या गोष्टींवरचा विश्वास उठून जातो जेव्हा त्याची मुलगी त्याच्यासोबत दगा फटका करते. महाराज कळालंही नाही कधी, समजूही दिलं नाही पोरीने. तोंडावरची माशी उठे ना पोरीची, अशी पोरगी होती. अहो घरात असं वाटलंच नाही महाराज. मलाही 3 मुली आहेत. मी
मला कळतायत मुलींचा बाप झाल्यानंतर किती तारावरची कसरत करावी लागते ते. बापाचं लय प्रेम आहे. आतापर्यंत प्रेम सांगितलं आईचं, लेखकांनी लिहून काढलं आईचं प्रेम, कवितामधून कविते व्यक्त केलं आईचं प्रेम, चित्रपटातून रंजवलं आईचं प्रेम, नाटकांमधून समोर आलं आईचं प्रेम, कथा कीर्तनातून आम्ही त्या ठिकाणी भावनिक केलं ते आईचं प्रेम. पण बापाचं प्रेम मूक आहे, दिसत नाही, कळत नाही. आईचं प्रेम सांगावं लागत नाही, बापाचं प्रेम लोकांना सांगावं लागतं. आईचं प्रेम व्यक्त आहे, बापाचं प्रेम अव्यक्त आहे. ज्या बापानं आपल्यावरती इतकं निस्वार्थ निर्लेप निर्भेड प्रेम केलं, बस त्या प्रेमाच्या त्या बापाच्या विश्वासाला तडा जाणार नाही इतकं या नवरात्रीच्या माध्यमातून संकल्प करा. परिस्थिती बिकट आहे, भयानक आहे. रोज आम्हाला बातम्या कळतायत, रोज आम्ही पेपरला टीव्हीला पाहतोय, अमुक ठिकाणी अत्याचार झाला, अमुक ठिकाणी हे झालं, आम्ही रोज पाहतोय. समाज मन हळहळत आहे. काय नाही, लोक मेणबत्त्या पेटून मोकळे झालेत. अरे हा देश मेणबत्त्या पेटवणारा नव्हता. एका स्त्रीचा अपमान झाला, मुलीचा अपमान झाला, आया बहिणीचा अपमान झाला, छत्रपतींनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केला. अत्याचार झाल्यानंतर मेणबत्त्या पेटवणारा हा देश नाही आहे. द्रौपदीच्या पदराला हात घातला, महाभारताचं युद्ध झालं, रावणानं सीता पळवली, प्रभू रामचंद्राने 14 चौकड्यांची दौलत गारत केली. वाटोळं झालं रावणाचं. द्रौपदी पांचाली भरसभेमध्ये त्या ठिकाणी दुःशासनानं ओढत आणलं. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य सगळ्यांनी खाली माना घातल्या. रथी, अतिरथी, महारथी सगळे त्या ठिकाणी विवश खाली माना घालतायत, जमीनची माती उकरतायत. आपल्या दुबड्या, आपल्या असहाय्य पत्नीच्या पदराला हात घातला, भीमाकडून राहवल्या गेलं नाही. आणि भीम उठला. इस संसार में जिस सभा में बैठे हुए क्षत्रिय सुने, जो इस संसार से गए वो क्षत्रिय सुने, जो इस संसार में आने वाले वो क्षत्रिय भी सुने. मैं पांडुपुत्र भीम महादेव की सौगंध मैं प्रतिज्ञा करता हूं, जिस अपवित्र हाथों से दुशासन ने द्रौपदी के केश पकड़कर उसे कुरु की भर सभा में अपमानित किया, मैं रणभूमि में दुशासन की छाती चीर कर उसका लहू न पीऊं और उसका हाथ उसके बदन से उखाड़ कर न फेंक दूं, तो मैं अपना मुंह अपने पूर्वजों को नहीं दिखाऊंगा. असा प्रतिज्ञा करणारा हा देश आहे माय बापावर. ती कुणाची मुलगी, कुणाची बहीण, कुणाची आई आहे. इकडे नवरात्रीचा जागर करायचा, नवरात्रीचे उपवास करायचे. जर तुम्हाला परस्त्रीचा सन्मान करता येत नसेल तर तुमची नवरात्रीतली 9 दिवांची उपासना व्यर्थ आहे. तुम्ही 9 दिवस 9 रंगाच्या साड्या परिधान करत असाल. आज कोणता रंग होता? हे भगवा रंग, भगवा होता ना. रोज कलर बदलतो ना. काल कोणता होता? राखाडी, ग्रे होता मला वाटतं, कारण माझ्या घरी आहे ना ते. मला म्हणे तुम्ही दररोज रंगाचे कपडे. आता मी कस का, माझा एकच रंग आहे. हा रंग एक झाला, आमचा एकच रंग आहे. बरं, याला डाग बी सण होत नाही, पेनाचा बी नाही. तर युट्यूबच्या क्लिपांचा कसा सण होईल? विठ्ठल विठ्ठल याला डाग लागला तो आपल्याला नाही, आपल्या माऊलीला, आळंदीला डाग लागतो. एक लक्षात ठेवा, आपण तिचे लेकरं आहोत. स्त्रीचा सन्मान करता आला पाहिजे. 9 दिवस 9 रंगाच्या साड्या परिधान करतात की नाही माय. नवऱ्याला दरवर्षी सांगायचं, ब्रँडेड साड्या आणा, चांगल्या आणा, महागड्या आणा. फक्त हे सांगताना त्याला ठणकावून सांगा, जशा मला ब्रँडेड 9 साड्या आणताय ना, तसं तुमच्या आईलाही एक ब्रँडेड पातळ घेऊन या. तुम्ही जर 9 दिवस 9 रंगाचे 9 पातळ परिधान केले, सासू जर फाटक्या लुगड्यात राहिली, मरेपर्यंत घड बसवले तरी फायदा होणार नाही. तो का म्हणे, कैसे आंधळे हे जन गेले विसरून. अरे ज्यांना जन्म देणाऱ्या मायेमध्ये दुर्गादेवी कळाली नाही, त्यांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमध्ये देवी कळेल का? आपली जन्म देणारी माय दुर्गा आहे, ती भवानी आहे, ती जगदंबा आहे, ती अनादी आहे.
आधी तिच्या देवी शोधण्याचा प्रयत्न करा. तिला शोधलं मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देव नायक गोंधळ घालती सौ कौतुक एका जनार्दने नाचे देख गोंधळा येई व जगदंबे मूळ पीठ तू अंबे. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हरी जय 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 ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. करविली तैसी केली कटकट वाकडी कण्णीट दे. खाली बसा, खाली बसा. पायाचा प्रसाद काही बोललं. बसा बसा लाडक्या बहिणींनो खाली बसा. ओ मावशी बैसायला बसा बसा खाली बसा. आता जर तुम्ही कोणी उठले मी काय करीन हो परक्या गावचा माणूस. जय विठ्ठल झाल्याशिवाय जात नका जाऊ. संप्रदायाचा नियम आहे. उपवास आहे तुमचे हा आणि बघा संसार मरेपर्यंत आहे. आम्हाला जितका वेळ आपण कीर्तनात असतो तितकेच आपल्या सोबत आपल्या शेवटी येत असतं. बाकी प्रापंचिक तुम्ही कितीही मरमर केली सोबत काहीच नाही. म्हणजे जितका वेळ कीर्तनात आहे तेवढं आपल्या पदरात येतं. मायबाप मला दरवर्षी सावळेश्वर मित्रमंडळ बोलवतं. गावाचं प्रेम आहे जिव्हाळा आपुलकी आहे. सगळी जीवाभावाच्या महाराष्ट्रातले सगळे नामवंत गुणीजन आहे. या सगळ्यांची साथ लावली. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. माय लाडाई माय जगदंबा आणि सावळेश्वराची कृपा तुमच्यावरती सदैव राहो. तुमच्या हातून अशीच भगवत भक्ती आणि असंच नामस्मरण घडत राहो असं माझी माय मुक्ताबाईकडे मागणी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. रे मुकुटमन पुंडलिक मुकुटमन पुंडलिक